आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे निवडणूक आयोगाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाची। निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हामधून पिपाणी चिन्ह गोठवले। सर्वात आधी साम टीव्हीने हे वृत्त दिलं। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी आखलेल्या डावपेचांना छेद गेलाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पवारांच्या तुतारीला आयोगाचा मोठा दिलासा। आयोगानं पिपाणी चिन्ह गोठवलं। अपक्षांची पिपाणी तुतारी आता बंद। निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी आणि तुतारी ही दोन चिन्ह गोठवली आहेत। दिंडोरीत शरद पवारांचा उमेदवार विजयी झाला, मात्र अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीलाही लाखापेक्षा जास्त मतं मिळाल्यानं शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। काही मतदारसंघांमध्ये तर पिपाणीमुळे तुतारीचा उमेदवार पराभूत झाल्याचाही दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। त्यामुळे पिपाणी आणि तुतारी हे चिन्ह रद्द करण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती। त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवलंय। दरम्यान लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणीचा कुठे कसा फटका बसला होता पाहूया। सातारा, पिपाणीला 37,062 मतं, शरद पवारांच्या उमेदवाराचा 32,000 मतांनी पराभव। दिंडोरी, पिपाणीला 1,03,000 मतं। बीड, पिपाणीला 54,850 मतं। बारामती, पिपाणीला 14,917 मतं। शिरूर, पिपाणीला 28,330 मतं। अहमदनगर, पिपाणीला 44,597 मतं। माढा, पिपाणीला 58,421 मतं। भिवंडी, पिपाणीला 24,625 मतं। रावेर, पिपाणीला 43,982 मतं। वर्धा, पिपाणीला 20,795 मतं। या सर्व मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चर्चेत ठरला तो दिंडोरीचा निकाल। पवारांचे उमेदवार असलेले भास्कर भगरेंचा विजय झाला खरा, मात्र त्यांचं नाव साधर्म्य असलेल्या आणि पिपाणी हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला लाखभर मतं मिळाली। त्यामुळे हा भगरे पॅटर्न म्हणून निकालाची चर्चा झाली। काय हा भगरे पॅटर्न बघूया। दिंडोरीत भास्कर भगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार। नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष बाबू भगरेंनाही 1,03,000 मतं। बाबू भगरेंचं निवडणूक चिन्ह पिपाणी होतं। पिपाणी आणि तुतारीमध्ये साम्य असल्यानं मतं मिळाल्याचा दावा। ग्रामीण भागात तुतारी आणि पिपाणी यात फरक कळला नाही, त्यामुळे साताऱ्यातला विजय निसटला असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। आगामी विधानसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारीचा फटका तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बसू नये यासाठी पवारांनी आयोगात धाव घेतली होती। आता आयोगानं ही चिन्ह गोठवल्यामुळे त्या मतदारसंघातील विरोधी उमेदवारांना पवारांचे उमेदवार रोखण्यासाठी नवी रणनीती आखावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।